नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आज मी शिवला आहे बटवा। त्यासाठी इथे मी 10 बाय 10चा कपडा घेतला आहे। 2 भाग असे मी घेणार आहे। ह्यामध्ये वरची जी साईड आहे त्याला बॉर्डर आहे। तुमच्याकडे जर प्लेन कपडा असेल तर त्याला तुम्ही लेस वगैरे लावून अशा प्रकारचा बटवा शिवू शकता। मेन फॅब्रिकला आतून मी शॉपिंग बॅग लावत आहे। 10 इंच रुंदीची आणि 7 इंच उंचीची। शॉपिंग बॅग लावल्याने आपला जो बटवा आहे त्याला एक स्टिफनेस येतो, परंतु जेव्हा आपण शिलाई करतो त्यावेळेला हा कपडा खूप जाड होतो। जर तुमच्या मशीनवर जाड शिलाई येत नसेल तर तुम्ही अशी शॉपिंग बॅग लावू नका, कारण ते शिलाई करायला खूपच अवघड जातं। तुम्ही शॉपिंग बॅगचा जो पार्ट आहे तो स्किप करून डायरेक्ट अस्तर जे आहे मेन फॅब्रिकला जोडून घेऊ शकता। इथे आता दोन्ही पार्टला ही शॉपिंग बॅग जोडून झालेली आहे। ह्यानंतर आता आपल्याला ह्याला चारही बाजूने फोल्ड करायचे। आता इथे माझी जी बॉर्डर साइडची बाजू आहे तिला व्यवस्थित फिनिशिंग आहे, त्यामुळे तिला मी फोल्ड नाही करणार आहे। बाकीच्या 3 बाजू आहेत त्यांना मी फोल्ड करून घेतलं आहे। आता ह्याला मी अस्तर जोडणार आहे। अस्तरला सुद्धा मी चारही बाजूला फोल्ड करून घेतला आहे, जेणेकरून धागे वगैरे निघू नये। तर अशा प्रकारे मेन फॅब्रिकची सुलट बाजू आणि अस्तरची सुलट बाजू ठेवून जी वरची साईड आहे आपली तिथून आपण त्याला शिलाई करून घेणार आहोत। त्यानंतर त्याला आतल्या बाजूने फोल्ड करून टॉप स्टिच करणार आहोत। अशा प्रकारे वरच्या बाजूने अस्तर जोडून झाल्यानंतर आता ह्याला आपल्याला एक साधारण 3 इंचाच्या नंतर 1-1 इंचाची मार्किंग करायची आहे। इथे आपण दोरी किंवा स्ट्रिप इन्सर्ट करणार आहोत, जेणे आपण बटवा उघडू शकतो, बंद करू शकतो। आता ह्या मार्किंगवर मी आडवी शिलाई करून घेणार आहे। तुम्ही जेव्हा कोणताही बटवा पर्स शिवता तर त्यावेळी फॅब्रिक निवडणं खूप महत्त्वाचं असतं। तो उठून दिसणारा असा आकर्षक कपडा जर तुम्ही घेतला तर तुमचा बटवा किंवा पर्स नक्कीच चांगली दिसेल। आता ह्यानंतर मेन फॅब्रिकला अस्तर मी जोडून घेणार आहे, पण जिथे 1 इंचाची जी आडवी शिलाई आहे तिथे आपल्याला शिलाई करायची नाही आहे। मेन फॅब्रिक आणि अस्तर एकत्र जोडल्यानंतर आता आपल्याला ह्याचा पर्स बटव्याचं जे हँडल आहे ते बनवायचं आहे। इथे मी गोल्डन आणि सिल्वर मनी जे आहेत त्याचं हँडल बनवणार आहे। त्यासाठी इथे मी रिबन घेतलेली आहे। हे रिबन जी आहे ती 22 इंच लांबीची आहे। तुम्ही ह्याच्याऐवजी कपड्याचं सेम फॅब्रिकचं बेल्ट बनवू शकता किंवा गोल्डन कलरची लेस वगैरे असेल तर तीही वापरू शकता। तर इथे धाग्याच्या ऐवजी मी रिबन वापरले, जेणेकरून धागा कसा लवकर तुटतो वगैरे, त्यासाठी मी इथे ही रिबन घेतली आहे। तर इथे जे पर्सचं हँडल पण बनवलं आहे ते अशा प्रकारे ठेवून त्यावर आपल्याला मेन फॅब्रिकचा दुसरा पार्ट ठेवून जोडून घ्यायचं आहे। तर इथे आता बटव्याचे जे 2 पार्ट आहेत ते मी जोडून घेतलेत 2 साईडने। खालचा जो बॉटम आहे त्याला मी जोडलेला नाही, कारण तो खूपच जाड भाग आहे आणि त्याला आतून जोडल्यानंतर जेव्हा आपण सुलट करू तर त्याचा शेप व्यवस्थित येणार नाही, म्हणून आता ह्याला मी सुलट करून शिलाई करून घेतलेली आहे। ह्यानंतर या बटव्याच्या बॉटमला मी मनी लावून डिझाइन करणार आहे। त्यासाठी इथे मी गोधडीचा धागा घेतला आहे ब्लॅक कलरचा आणि ह्यातून मी ओव्हरलॉक स्टिच करून त्यात हे मनी ओवून डिझाइन करणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मॅचिंग थ्रेड घेऊ शकता, म्हणजे लोकरीचे किंवा बॅगचे जे थ्रेड येतात असे कोणतेही थ्रेड वापरून तुम्ही अशा प्रकारे डिझाइन वगैरे करू शकता, जेणेकरून तुमचा बटवा खूपच आकर्षक दिसेल। मैत्रिणींनो, आता ह्यापुढे व्हिडिओजमध्ये मी रिबन एम्ब्रॉयडरी शिकवणार आहे आणि त्यानंतर तुम्ही स्वतःच्या साड्या कशा प्रकारे डिझाइन करू शकता हेही तुम्हाला दाखवणार आहे, जेणेकरून तुम्ही स्वस्तामध्ये एखादी साडी घेऊन तिला चांगल्या प्रकारे एम्ब्रॉयडरी वर्क करून घरच्या घरी डिझायनर
बनवू शकता। तर अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। ज्यांना शिवणकामाची आवड असेल, डिझायनिंगची आवड असेल, त्यांना हे व्हिडिओ शेअर करा। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका। तर खालच्या साईडला आपले मणी लावून झालेले आहेत, पण मला थोडी फिनिशिंग वाटत नाही आहे, म्हणून मी आता ह्याला सरळ एक शिलाई मशीनने करणार आहेत। परंतु ही जी शिलाई करताना हा जो गोधडीचा धागा आहे तो मी बॉबिनमध्ये भरत आहे, जेणेकरून काळ्या धाग्याची शिलाई येईल। अशा प्रकारे मी दोन्ही साईडला काळ्या धाग्याने 2 शिलाई करून घेणार आहे। म्हणजे वरच्या साईडला एवढा जाड धागा आपण मशीनमध्ये लावू शकत नाही, म्हणून आलटून पालटून 2 बाजूला मी अशा प्रकारे ह्या धाग्याची शिलाई करत आहे। आता इथे कसं आहे, थोडा जाड कपडा असल्यामुळे शिलाई थोडीशी वाकडी झाली आहे। ह्यानंतर आता बटवा उघडबंद करण्यासाठी आपल्याला त्यात स्ट्रिप जोडून घ्यायची आहे। मग मी हा उलटा केला आहे आणि जी आपली रुंदी आहे 10 इंच, त्याच्या चौपट म्हणजे 40 इंचाची इथे मी ग्रीन कलरची लेस घेतली आहे। माझ्याकडे घरात असलेल्या साहित्यापासूनच मी हा बटवा बनवलेला आहे। तुम्ही सुद्धा तुमच्याकडे जे काही घरात साहित्य अवेलेबल आहे त्यापासून अशा प्रकारे छान छान बटवे बनवून पहा। अशा प्रकारे बटवे बनवून तुम्ही ते विकू सुद्धा शकतात, कारण आता लग्न सराईचा सीझन आहे आणि ह्यामध्ये बायका ज्या आहेत त्या बऱ्याच प्रमाणावर बटवे वापरतात, तर नक्की तुम्हाला ह्याचा फायदा होईल। तर दाखवल्याप्रमाणे दोन्ही बाजूने आपल्याला अशा प्रकारे ही रिबन जी आहे ती ओवून घ्यायची आहे। मी ह्या आधी सुद्धा बटवे तयार करण्याचे 2-3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्ही नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की बटवा जो आहे तो सोप्यात सोप्या प्रकारे आपण कसा शिवू शकतो। दोन्ही बाजूला अशा प्रकारे रिबन ओवून झाल्यानंतर आता आपल्याला हा बटवा सरळ करून घ्यायचा आहे आणि सरळ केल्यानंतर ही रिबन जी आहे ती बाहेरच्या बाजूने आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। दाखवल्याप्रमाणे रिबन बाहेरच्या बाजूला काढून घ्यायची आहे। आता इथे ह्या रिबनला मी हँडमेड लटकन नाही लावणार आहे, तर जी बाजारात रेडीमेड मिळते ती लटकन लावणार आहेत, कारण ह्याने बरंचसं आपलं काम कमी होतं। काही वेळेला बऱ्याच जणांना लटकन बनवता येत नाही, तर तुम्ही अशा प्रकारे रेडीमेड लटकन आणून ती बनवू शकता। आणि रिबन वापरल्याने एक फायदा होतो की जे खालचे धागे असतात त्यांना फिनिशिंगची गरज पडत नाही। रिबन बाहेर काढून झाल्यानंतर ह्याला दोन्ही साईडला मी गाठ मारून घेत आहे आणि गाठ मारल्यानंतर ही जी रेडीमेड लटकन आहे हिला मी खालच्या बाजूने आता जोडून घेत आहे।
तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे वेगवेगळ्या आयडियाज वापरून तुम्ही असे छान छान बटवे बनवू शकता आणि ते सेल करू शकता किंवा स्वतःसाठी वापरू शकता, कोणाला गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ शकता. तर अशाच प्रकारे वेगवेगळे डिझायनिंग पार्ट जे आहे ते ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी कवर करणार आहे. म्हणजे आता ह्याआधी मी पर्स, बटवे यांचा डिझायनिंग पार्ट सांगितलेला आहे. ह्यानंतर आता साडी किंवा ड्रेस कशा प्रकारे आपण एम्ब्रॉयडरीने किंवा कोणत्याही स्टिचने डिझाईन करू शकतो हे मी कवर करणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओंचे अपडेट्स तुम्हाला मिळतील. धन्यवाद. काळजी घ्या आणि हो, कमेंटमध्ये नक्की सांगा बटवा कसा झाला आहे तो.